कोण नाही पार्थ कडवे आपल्यासाठी जे पारितोषिक लावलं होतं ते 500 रुपये अजून सुद्धा इथे जमा आहेत आणि मंजित लिडकर यांनी ते पारितोषिक आपल्यासाठी लावलं होतं अर्थात 2 पॉईंट आणि बोनससाठी. परंतु आपण त्या ठिकाणी सुपर रेड केली होती, 4 गुणांची कमाई केली होती आणि ते 500 रुपये अजून सुद्धा आमच्या टेबलवरती उपस्थित आहेत. आपण ते घेऊन जायचं आहे. नाही जर घेऊन गेलात तर मग समालोचक त्या ठिकाणी जमा करत असतात. हॅलो. अखेर श्री वेताळेश्वर किहिम आयोजित ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा 8 एप्रिल 2026 जी सांगता 9 एप्रिल 2026 ला होत आहे आणि त्या स्पर्धेतला मेगा फायनल अर्थात अंतिम सामना सुरू झाला आहे. जय हनुमान गावदेवी मुशेत. एकीकडे पाहिलं तर आपण तेजेश पाटील असेल, तर क्रॉस पाहिलं तर मनीष पाटील, एकीकडे पाहिलं विनीत मोकल असेल तर दुसरीकडे विकी असेल, एकीकडे शुभम असेल तर तिसरीकडे प्रतीक असेल. आज रात्रभर अजिंक्य राहिलेले हे 2 संघ आता मात्र कोणाला तरी एकाला अजिंक्य आणि एकाला कोणाला तरी पराभूत, कोण या ठिकाणी अजिंक्य राहणार या स्पर्धेतला या रात्रीतला संघ आणि कोणाला शेवटच्या सामन्यामध्ये या ठिकाणी हुलकावणी दिली जाईल विजयापासून. या आकर्षक 1 नंबरच्या चषकावर कुठला संघ नाव कोरणार हे सुद्धा थोड्याच वेळामध्ये समजणार आहे. मात्र जबरदस्त ही स्पर्धा आयोजन नियोजन मग अध्यक्ष अविनाश मांडवकर, त्याचबरोबर आमचे अनिश सर असतील, विशाल असेल, असे अनेक मंडळी ज्यांनी भरपूर अशी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता. ग्रामस्थांचं सहकार्य मिळालं, ज्येष्ठांचं सहकार्य मिळालं. प्रसादजी गायकवाड सरपंच, मिलिंदजी पडवळ उपसरपंच, पप्याजी दळवी, साहिलजी पाटील, आमच्या वाघे मॅडम, निधी काटे मॅडम, संतोषजी कीर, त्याचबरोबर मंजीजी लिडकर, वीरेंद्रजी काटे, असे अनेक दिग्गज दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी जबरदस्त अँकल होल्ड केला जातोय. मानलं पाहिजे, खरोखर तेवढंच टाळ्याने कौतुक केलं जात आहे आणि हर्षला बाहेर बसावं लागेल. 1-2 रोख रक्कम 10,000 आणि रोख रक्कम 7,000, 3,000चा फरक आणि चषकाची उंची थोडीशी कमी, एवढा हा फरक पडणार आहे जय आणि पराजय मध्ये. मांडवकर संघ पाहतोय आपण आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त कामगिरी आणि तेवढीच तोडीस तोड मुशेत संघाची सुद्धा आजच्या रात्रीतली कामगिरी. मात्र गौरव या ठिकाणी अनसक्सेस होतोय, जो रात्रभर सक्सेस रेड करत होता या ठिकाणी मात्र अनसक्सेस होतोय. 4 विरुद्ध 1 अशी रेड. दर्दी कबड्डी रसिक शेवटच्या क्षणापर्यंत थांबलेत, त्यांना मी आयोजक आणि आमच्या समालोचक टीम कडून मनस्वी धन्यवाद देतोय. आपल्यासारखे दर्दी रसिक असतील तर आयोजकांच्या आयोजनाला, समालोचकांच्या शब्दाला अर्थ राहणार आहे. या ठिकाणी थोडीशी घाई शिवमकडे होते आणि विकी सारखा ज्येष्ठ अनुभवी खेळाडू विनीत रेडवर 5 विरुद्ध 1 अशी रेड
नक्कीच एक जबरदस्त अशी स्पर्धा आयोजन नियोजन सुंदर मंडळाला नक्कीच धन्यवाद देईन आम्हा सगळ्यांच्या वतीने प्रेक्षकांच्या वतीने एक सुंदर पर्वणी आपण आणि विशेष म्हणजे सातत्याने झटत होती खूप अशी मेहनत त्यांनी केली आणि असं म्हणतात ना की होत्याचं नव्हतं जिथं नंदनवन फुलणार ना असं वाटताना तिथे नंदनवन फुललं जातं. नेहमीच आम्ही पाहतो या पंचांना उत्तम कामगिरी करत असतात. ही तर मेगा फायनल आहे. हर्ष मात्र आपण बघतोय की 4-5 वर्षापूर्वी राखीव खेळाडूंमध्ये बसायचा गेम पाहायचा पाण्याच्या बॉटल द्यायचा इथून सुरुवात करावी लागते मित्रांनो. आणि आज एक प्रमुख रायडरच्या भूमिकेत गावदी मुशेतमध्ये खेळतोय एक अभिमानाची गोष्ट आहे. खूप प्रोग्रेस केले या खेळाडूने. आणि डू ऑर डाय करो या मरो एकतर मी जिवंत राहणार किंवा तुम्हाला मारून टाकणार म्हणजेच आउट करणार. आणि अखेर डू ऑर डाय दरम्यान पुन्हा सामन्याला सुरुवात होते. रेडवर विनीत 5-4 फायनल अजूनही रंगात आहे. वन साइड नाही आहे. चार विरुद्ध एक अशी विनीतची रेड. आज मात्र विनीतचं बरचसं काम सोपं केलंय ते तेजस पाटीलने. या ठिकाणी विनीतला जाळं रचलं जातंय अटॅक केला जातोय. अटॅक करताना विनीतला या ठिकाणी पकड होते. थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय मुशेदचा कारण विनीत सारख्याला जेव्हा पकड केली जाते तेव्हा नक्कीच कॉन्फिडन्स वाढतोय. 5-6-6-5 आता मारली 5-6-6-5 पुन्हा एकदा रेडवर गौरव. तेजस रेडवर बघतोय आपण मांडोखरा संघाकडून. काही खेळाडू काही कर्णधार सतत रणनीती चेंज करत असतात. दोन्ही संघ तशी संधी देत नाहीत. मात्र गौरव सुतार एक बोनस गुणांचा बादशाह सुद्धा गणलं जातं गौरव सुतारला. दोन गुणांची आघाडी शेवटच्या क्षणी चांगला गेम करून मुशेदने घेतले. किती कंटिन्युएशन ठेवतोय त्याच्यामध्ये सातत्य किती राखतो.
बोनस पॉईंट मुशेद. सातत्याने आम्ही अनेक वर्ष पाहतोय, मागील 4-5 वर्ष तर गौरव सुतारमध्ये बोनस पॉईंट मिळवण्यामध्ये जी काही प्रगती त्यांनी केलेली आहे, खरोखर एक अफलातून आहे, वाखाणण्याजोगी आहे, कौतुकास पात्र आहे. बघा, पहिल्या सामन्याला सुरुवात झाल्यानंतर या फायनलच्या पहिली 3 ते 4 मिनिटं मांडवकर संघाने एक चांगली पकड मजबूत केली होती, मात्र हळूहळू गौरवने ती पकड ढिली केली आणि आता पाहतोय आपण मांडवकर संघ थोडासा पिछाडीवर गेलाय. अर्थात 10-7 3 गुणांचा फरक. खरोखर दहा 8 2 गुणांची अजूनही पिछाडी. एक स्पीडली रेड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आतमध्ये गेला आणि पडली. बघा, 1 नंबरसाठी दोन्ही संघ झट्ट आहेत. कारण श्री वेताळेश्वर क्रीडा मंडळ किम आयोजित चषकावर नाव कोरण्यासाठी हे अंतिम 2 संघ. बघा, ज्याच्या अंगाला माती लागली तोच खऱ्या अर्थाने कबड्डी खेळला. एक प्रकारे निशाणी आहे. शिवम रेडवर या ठिकाणी स्टार खेळाडू आहे. यश मिळत नाही, प्रयत्न केला जातोय, रिक्त असते परततोय. 11-8 8-11. अजूनही धावफलक स्थिर आहे. प्रयत्न दोन्ही संघाकडून केला जातोय, मात्र तितकासा कसोटीने प्रयत्न करत असताना सुद्धा यश पदरी मिळत नाही आहे. कारण जवळजवळ 1-2 मिनिटं झाली की अजूनही गुणफलक स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे. शेवटचं निर्णायक सत्र सुरू आहे. दुवार डाय रेड. थोडीशी हाईट कमी पड. शेवटची 5 मिनिट. दोन उन्हाच्या आघाडी मुशेद. मुशेद संघाचे सुद्धा बरेचसे पाठीराखे अजूनही या ठिकाणी सामना पाहत आहेत. आणि सुपर रेड केली आणि आपला संघ 1 गुणांनी पुढे. अरे रेड झालेली ना. जसं का मगाचपासून आपण बघितला की पिछेड्यावरती चालला आहे तो मांडवकर संघ विनीतच्या सुपर रेडच्या माध्यमातून 12-11 अशा 1 गुणाने आघाडीवरती झाला.
ज्या पद्धतीने फायनल पाहिजे होती ती फायनल आपल्या सर्व प्रेक्षकांना बघायला मिळतोय. जे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत या मॅच मधली आणि एक गुणाची आघाडी आहे ती म्हणजेच मांडवखार संघाकडे. सुपर टॅकल झाला तर आघाडी बदलू शकतोय आणि तिथे बिघाडी होऊ शकतोय. वा, जबरदस्त, लाजवाब, अप्रतिम, उत्तम. इथे मात्र पुन्हा एकदा विकी विकी काय होणार आणि विकी ठरला हिरो. फायनल ही फायनलच होते. एक लक्षात राहण्यासारखी फायनल या ठिकाणी बघा. शुभम सारख्या जबरदस्त रेड अगदी डीप मध्ये गौरव सुतारवरती आक्रमण केलंय आणि रायडरला मात्र बाद केलेला आहे. गौरव सुतार सारखा रायडर या ठिकाणी रेडवरती बाद होतो. 13-14 असा मॅच अत्यंत अटीतटीची रंगतदार अशी लढत आपण पाहतोय. सातमकर रेडवरती 6चा डिफेन्स आहे. 6च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. सावध पवित्रा घेतलेला आहे. 13-14 एक गुणांनी पिछाडीवरती मांडवकर संघ या फायनलच्या मॅच मध्ये. आता येईल मला काढूया. आता आम्ही काय करणार? एखादा निर्णय तुमच्याकडे मी महामागर्षी अरे तू खेळ ना. 13-14 सामन्यामध्ये अतिशय सुरक एक रोमांचक अवस्थेमध्ये ही फायनलचा सामना. खरोखर कबड्डी मायबाप रसिक जे शेवटपर्यंत थांबले त्यांच्यासाठी हा एक चांगला सामना, चांगली पर्वणी. अजूनही बरेचसे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित. सामना मात्र अतिशय हाय व्होल्टेज सामन्या स्थितीमध्ये आला. कॉर्नर अंगावर येईल. थर्ड रेड आणि त्याचबरोबर सुपर टॅकलचा मौका सुद्धा असणार आहे. मगाशी दोन्ही खेळाडूंनी सुपर टॅकल केला होता. आता मात्र लाईनला टच झाला आणि त्यामुळे या ठिकाणी 2 गुणांचा ऑल आउट दिलाय. अठरा 14 मॅच. साऊंड कंट्रोल.